गुड मॉर्निंग. आता आपण पोलार फॉर्मचे एक्झाम्पल आणखीन पाहणार आहे. घ्या मग. झेड इज इक्वल टू 1/1 प्लस आय 1/1 प्लस आय पोलार फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. हा पोलार फॉर्म काय बाळानो? झेड इज इक्वल टू आर इंटू कॉस ऑफ थिटा प्लस आय साइन ऑफ थिटा आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर z इज इक्वल टू आर ई रेस टू आय थिटा. मग आता आपल्याला पोलार फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबरसाठी z जो दिलेला आहे त्याचं सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. त्याच्यासाठी आपल्याला आर फाइंड करावं लागेल आणि थिटा. मग z दिलेला काय आहे? 1/1 प्लस आय. याच्यामध्ये काय आहे? डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. मग डिव्हिजन करताना डिनॉमिनेटरला जी टर्म आहे त्या टर्मनं न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला त्या कॉन्जुगेटनं मल्टिप्लाय करा. कॉन्जुगेट काय आहे मग? 1 मायनस आय. हां, झेड इज इक्वल टू 1/1 प्लस आय इंटू 1 मायनस आय अपॉन 1 मायनस आय. झेड इज इक्वल टू सिम्प्लिफिकेशन काय झालं? 1 मायनस आय अपॉन 1चा स्क्वेअर मायनस आयचा स्क्वेअर. म्हणजे ना आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती? -1. मग टर्म काय झाली? 1 मायनस आय अपॉन 1 मायनस -1. मायनस मायनस काय झाला? प्लस. देअरफॉर झेड इज इक्वल टू 1 मायनस आय अपॉन 2. सिम्प्लिफिकेशन करू झेडचं. ए आणि बी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायला पाहिजे. मग झेड किती आलेला आहे आपला? 1/2 मायनस 1/2 आय. देअरफॉर ए इज इक्वल टू 1/2, b इज इक्वल टू -1/2. लिहून घे. या सिम्प्लिफिकेशन. हां, हे बघा कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे 1/1 प्लस आय. पोलार फॉर्म काढायचा आहे. ह्या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये डिव्हिजन आहे. कॉन्जुगेटनं न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करा. त्याच्यावरून ए ची व्हॅल्यू आली 1/2, बी ची व्हॅल्यू आली -1/2. आर फाइंड करू. आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अंडर रूट ऑफ 1/2 चा स्क्वेअर प्लस -1/2 चा स्क्वेअर अंडर रूट ऑफ 1/4. 1/2 चा स्क्वेअर काय? 1/4 प्लस 1/4. 1/4 प्लस 1/4 सिम्प्लिफिकेशन जर केलं तर 2/4 इज इक्वल टू 1/√2. Therefore r is equal to 1/√2, a is equal to 1/2, b is equal to -1/2. आपल्याला काय? cos थीटा काढायचा आहे. मग cos थीटाचा फॉर्म्युला काय? cos थीटा इज इक्वल टू cos थीटा लगतची बाजू a/r. a ची व्हॅल्यू काय? 1/2 अपॉन 1/√2. Therefore that term is equal to r व्हॅल्यू काय? 1/2 आपण 1/√2. सिम्प्लिफिकेशन केलं तर काय होणार आहे? 1/√2. Therefore cos of theta is equal to 1/√2. लिहून घे. cos theta is equal to 1/√2. मग तसंच आता कोणतं ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन लागणार आहे? sin theta. sin theta is equal to काय सांगा? a/r. ए काय आहे इथं? 1/2 अपॉन 1/√2 and this is also sin काय आहे? b/r -1/2 that is -1/√2. Therefore sin theta is equal to -1/√2. प्रत्येक व्हॅल्यू मिळाली आपल्याला. cos थिटाची मिळालेली आहे, sin थिटाची मिळालेली आहे, r ची मिळालेली आहे. आपल्याला पोलार फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर फाइंड करायचा आहे. मग काय करू? ती व्हॅल्यू इथं पोलार फॉर्म मध्ये लिहू. पहिल्यांदा हे सगळं लिहून घ्या.
बघा लिहिलं काय झालेलं आहे इथं. थिटाची व्हॅल्यू किती आलेली आहे, साइन थिटाची व्हॅल्यू किती आलेली आहे बाळांनो. साइन थिटाची कॉस थिटाची 1/√2 आणि साइन थिटाची काय आलेली आहे -1/√2. कॉस आणि साइन कसं आहे, कॉस पॉझिटिव्ह आहे आणि साइन निगेटिव्ह आहे. म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये काय झालेला आहे, फोर्थ क्वाड्रंट मध्ये. आणि पाय 1/√2 कशाची व्हॅल्यू आहे, π/4 आहे की नाही. मग थिटा काय होणार आहे तो फाइंड करायचा आपल्याला. मग फोर्थ क्वाड्रंट मध्ये ती टर्म कशी घेता येईल, पाय 2π मायनस थिटा. आणि ह्या थिटा कितीची आहे 1/√2 म्हणजे π/4. बघा इथं टर्म जर बघितली आपण ह्या क्वाड्रंट मध्ये ASTC ऑल आर पॉझिटिव्ह, साइन आणि कोसेक, साइन आणि कोसेक, हा टॅन आणि कॉट इथं पॉझिटिव्ह, कॉस आणि सेक पॉझिटिव्ह आहे. सेक थिटा थिटा आहे तिथे प्रत्येक ठिकाणी. मग हे आलेले जे थिटा आहेत ते हे बघा कॉस कसा आहे पॉझिटिव्ह, हा मग आणि साइन इथं लाय झालेला आहे. आपला थिटा असा आहे की त्या ठिकाणी कॉस पॉझिटिव्ह आहे आणि साइन निगेटिव्ह आहे. मग कॉस पॉझिटिव्ह कुठं आहे पहिल्या क्वाड्रंट मध्ये, साइन पण किती पॉझिटिव्ह पण तिथे मायनस आहे, त्याच्यामुळे पहिल्यामध्ये ते लाय झालेले नाहीत. मग कंडिशन नुसार लाय कुठं झालेला आहे, कॉस कुठं लाय झालेला आहे बघा, थिटा कुठं लाय झालेला आहे फोर्थ क्वाड्रंट मध्ये. कसा तर कॉस पॉझिटिव्ह आहे, इथं कॉस पॉझिटिव्ह आहे आणि साइन कसा आहे निगेटिव्ह आहे, इथं फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन निगेटिव्ह आहे. म्हणजे कसा घ्यायचा थिटा, तर थिटा त्याच्यासाठी असा घ्यायचा कॉस ऑफ आहे बघा 2π म्हणजे इथून इथपर्यंत 360 2π मायनस काय बाळांनो π/4. π/4 म्हणजे किती 45 डिग्री. का कसं घेतलं ते तर कॉस 45 ची व्हॅल्यू किती आहे 1/√2. त्याच्यासाठी सिम्प्लिफिकेशन करा. हा इथं 2π असेल तर कॉस बदलतंय का नाही, π/2 असेल तर बदल. कॉस ऑफ थिटा कॉस ऑफ π/4 आणि तो किती आहे 1/√2. बघा 1/√2. मग आपल्याला थिटा काढायचा आहे आणि हा थिटा असेल 7π/4. सिम्प्लिफिकेशन त्याच्यासाठी हा किती असणार आहे बघा, थिटा इज इक्वल टू देअरफॉर थिटा इज इक्वल टू 7π/4. 7π/4. तसंच आता साइनची पण व्हॅल्यू काढून घेऊ. साइन ऑफ 2π मायनस π/4 2π त्याच्यामुळे साइन बदलणार आहे का नाही, ते साइन π/4 ॲज इट इज. आणि 2π - 4 म्हणजे कुठं लाय झालेला आहे फोर्थ क्वाड्रंट मध्ये. फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन कसं आहे निगेटिव्ह, त्याच्यामुळे हे साइन निगेटिव्हच राहणार -1/√2. आणि त्याच्यासाठी थिटा किती असणार आहे 7π/4. देअरफॉर हे लिहून घ्या व्यवस्थित. आपल्याला प्रत्येक व्हॅल्यू माहिती झाली. ए माहिती आहे, बी माहिती आहे, आर किती आलेला आहे आपला 1/√2, थिटा किती आलेला आहे 7π/4. मग कोणचा फॉर्म काढायचा आपल्याला पोलार फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. हा पोलार फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर इज इक्वल टू z इज इक्वल टू r इंटू कॉस ऑफ थिटा प्लस i साइन ऑफ थिटा. सिम्प्लिफिकेशन r ची व्हॅल्यू किती आली 1/√2 कॉस ऑफ थिटा 7π/4 प्लस i साइन ऑफ 7π/4. सिम्प्लिफिकेशन केलं, हा झाला पोलार फॉर्म. रॅडियन मध्ये झाला. डिग्री मध्ये कन्वर्जन करताना थिटा किती आहे 7π/4. त्याला डिग्री मध्ये करायचं झाल्यावर 180/π ने मल्टिप्लाय करा. पाय गेट कॅन्सल. आणि 45 इंटू 7 315 डिग्री. Therefore 7π/4 radian is equal to 315. Therefore z is equal to 1/√2 into cos of 315 degree plus I sin of 315 degree
हा झाला पोलार फॉर्म, रेडियन मध्ये, हा झाला डिग्री मध्ये. आपल्याला काय फाइंड करायचंय? एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे की नाही. ह्याच्यानंतर काय एक्सपोनेन्शियल फॉर्म, दॅट इज z इज इक्वल टू r इंटू ई रेस टू आय थिटा. मग आता इथं बघा काय करायचं आपल्याला, r ची व्हॅल्यू 1 बाय, r ची व्हॅल्यू किती आहे, 1 बाय रूट 2 ई आय, आणि थिटा किती आलेला आहे रेडियन मध्ये, 7 पाय बाय 4. हा झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ द गिवन कॉम्प्लेक्स नंबर. व्यवस्थित लिहून घ्या. Here the next example. Find the polar form of the complex number. That is z is equal to 1 plus 7i upon 2 minus I ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय दिलेला आहे कॉम्प्लेक्स नंबर, 1 प्लस 7i अपॉन 2 मायनस आय ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग काय करायचं आपल्याला, ह्या दिलेल्या एक्झाम्पलचा अगोदर काय करू, सिम्प्लिफिकेशन करून घेऊ. हा 2 मायनस आय ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन 4 मायनस 2 इंटू आय प्लस आय स्क्वेअर, एचा स्क्वेअर मायनस 2ab प्लस बीचा स्क्वेअर. देअरफॉर 4 मायनस 4i प्लस आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, -1. 4 मायनस 1 किती झाला, 3 मायनस 4i. मग जो झेड कॉम्प्लेक्स नंबर दिलता तो सिम्प्लिफाय होऊन असा झाला 1 प्लस 7i अपॉन 3 मायनस 4i. लिहून घ्या व्यवस्थित. आता हे काय, डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. हा सिम्प्लिफाय करायचा आणि मग आपल्याला पोलार फॉर्म घ्यायचा आहे. मग झेड काय म्हणालो, 1 प्लस 7i अपॉन 3 मायनस 4i. मग डिनॉमिनेटरला जी टर्म आहे त्याच्या कॉन्जुगेटनं न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करा. 3 प्लस 4i, 3 मायनस 4i आहे त्याचा कॉन्जुगेट, म्हणजे इमॅजिनरी टर्मचं साइन मायनस असेल तर काय करा, प्लस, त्या टर्मनं मल्टिप्लाय करा. 3 मायनस 4i. सिम्प्लिफाय जर केली तर 1 प्लस 7i इंटू 3 प्लस 4i, आणि डिनॉमिनेटरची टर्म 3चा स्क्वेअर मायनस 4i ब्रॅकेट a मायनस b a प्लस b, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. सिम्प्लिफिकेशन जर केलं 1 इंटू 3 3, 1 इंटू 4 4i, 7i इंटू 3 21i प्लस 7 इंटू 4 28i स्क्वेअर डिवायडेड बाय 3चा स्क्वेअर किती झाला 9 मायनस 4चा स्क्वेअर किती झाला 16, आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती -1. सिम्प्लिफाय जर केली ती टर्म तर काय होणार आहे बघा, 3 प्लस 4i 3 इंटू 1 3, नंतर 1 इंटू 4i 4i 21 प्लस 4 किती झाला, दॅट टर्म इज 5 25i आणि मायनस इथे आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, आय स्क्वेअर इज इक्वल टू -1 मायनस 28, आणि त्याच्यामुळे ही टर्म काय झाली सांगा, 9 मायनस मायनस प्लस 16. हां सिम्प्लिफिकेशन जर केलं -28 आणि +3 म्हणजे किती झाला बघा 25. हां -25 हे -28 आहे +3 -25 +25i आणि डिनॉमिनेटरला 9 + 16 किती झाला 25. सिम्प्लिफिकेशन जर केलं तर -25 अपॉन 25 प्लस
25/25i. आणि ज्यावेळेस हे सिम्प्लिफिकेशन केलं तर झेड हा सिम्प्लिफाईड होऊन आपल्याला काय झाला -1 + 1i. लिहून घे व्यवस्थित. काय करायचं मग आता इथं सांगा. ह्या कॉम्प्लेक्स नंबरवरून r ची व्हॅल्यू काढून घ्या. z किती आलाय -1 + 1i. a -1, b =1, r √a² + b². Therefore r √(-1² + 1² √(1 + 1 √2). r किती झाला r √2. polar form of the complex number is काय z r cos theta plus I sin theta. cos theta ची व्हॅल्यू काय cos theta a/r b/r. a/r cos theta a/r. a ची व्हॅल्यू किती आहे -1. r ची व्हॅल्यू किती आहे √2. Therefore cos theta -1/√2. आता sin theta ची व्हॅल्यू काढून घेऊ. sin theta sin म्हणजे समोरची बाजू म्हणजे किती b/r. b ची व्हॅल्यू किती आहे इथं 1. r ची व्हॅल्यू किती आहे √2. sin theta (1/√2). cos theta -1/√2. sin theta 1/√2. लिहून घ्या. बघा cos theta 1/√2 कधी आहे π/4 असेल तर sin theta 1/√2 किती आहे π/4 असेल. पण इथं cos कसा आलाय निगेटिव्ह आणि sin कसा आलाय पॉझिटिव्ह. म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाय झालेला आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये. मग ते डिपेंड करण्यासाठी काय करावं लागेल बघा. दॅट इज cos ऑफ थीटा काय होणार आहे cos ऑफ थीटा π/2 plus theta cos of theta π/2 plus theta π/2 minus theta, or that term is equal to घ्या व्यवस्थित घेऊन that term is cos of pi minus π/4. सेकंड क्वाड्रंट मध्ये cos निगेटिव्ह आहे. मग काय होणार आहे सांगा. हा पाय आहे त्याच्यामुळे cos बदलेल का नाही बदलणार. तर cos ऑफ π/4 ॲज इट इज. आणि cos π/4 किती आहे 1/√2. पाय मायनस π/4 म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये cos कसा आहे निगेटिव्ह. त्याच्यामुळे ही टर्म काय झाली -1/2. हे बरोबर आलं. आता साइन ऑफ पाय मायनस π/4 म्हणजे कुठं आलं हे पाय मायनस π/4 सेकंड क्वाड्रंट मध्ये. पाय असल्यामुळे हे बदलेल का नाही. साइन ऑफ π/4 तसाच राहील आणि 1/√2 व्हॅल्यू. पण साइन पाय मायनस π/4 म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह पॉझिटिव्ह. त्याच्यामुळे ही व्हॅल्यू काय झाली पॉझिटिव्ह तशीच राहिली. म्हणजे थीटासाठीची कंडिशन काय झाली पाय मायनस π/4 इज इक्वल टू 3π/4. देअरफॉर theta is equal to 3π/4. r is equal to √2.
A is equal to -1, B is equal to 1. Therefore substitute this value in polar form. Z is equal to R ची व्हॅल्यू किती आहे √2 into cos of थीटा किती आहे 3π/4 प्लस I sin of 3π/4. आणि आता एक्सपोनेन्शियल फॉर्म is equal to R into e raised to I theta. Z is equal to, therefore R ची व्हॅल्यू किती आहे √2 e raised to I आणि थीटा ची व्हॅल्यू किती आहे 3π/4. Therefore exponential form of the complex number is √2 into e raised to I 3π/4. लिहून घ्या व्यवस्थित. झालं. आपल्याला दिला होता काय कॉम्प्लेक्स नंबर, तो आपण काय केला पोलार फॉर्म मध्ये एक्सप्रेस केला. कॉम्प्लेक्स नंबर दिलता एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये दिला होता. जर आता आपल्याला पोलार फॉर्म दिला असेल तर कॉम्प्लेक्स नंबर रिव्हर्स प्रक्रिया पाहिजे ती बघूया. घ्या. Express the given number in the form. लिहा प्रश्न. Express the given numbers in the form A plus RB. That is first √3 into cos of π/6 plus I sin of π/6. A प्लस आय बी च्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचे दिलेल्या टर्म अशा आहेत. कॉस ऑफ π/6 म्हणजे किती, हा रेडियन मध्ये दिलेला आहे की नाही, डिग्री मध्ये जर कन्वर्ट केला कॉस ऑफ 30 डिग्री इज इक्वल टू √3/2. तसं आता काय करूया, साइन ऑफ π/6 रेडियन मध्ये आहे, मग साइन ऑफ 30 इज इक्वल टू 1/2. हे व्हॅल्यू दोन माहिती आहेत, त्या ठिकाणी लिहून काय काढू. मग दिलेलं एक्झाम्पल काय होणार आहे आपल्याला, √3 इंटू cos π/6 ची व्हॅल्यू इथे इक्वेशन 1 मध्ये दिलेली आहे, 1 इथं 2 द्या, √3/2 प्लस आय साइन ची π/6 ची व्हॅल्यू किती आहे 1/2. सिम्प्लिफाय √3 ने ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करून घेऊ. काय होणार आहे मग त्याच्यात, √3 इंटू √3/2 प्लस आय इंटू √3 इंटू 1/2. थोडं सिम्प्लिफिकेशन केलं, 3/2 प्लस √3/2. मग हा झेडचा फॉर्म झाला आहे की नाही, झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी च्या फॉर्म मध्ये झाला. वी नो z is equal to a plus ib. Compare these two equations. Therefore a is equal to 3/2, b is equal to √3/2. That is the in the form of a plus ib. व्यवस्थित बघून लिहून घ्या.
√2 into cos of 7 pi by 4 plus I sin of 7 pi by 4. हा व्हॅल्यू a प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये घ्यायचा आहे आपल्याला. थिटा किती दिलेला आहे रे इथं? a प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये घ्या. थिटा दिलेला आहे 7 पाय बाय 4. थिटा किती आहे? 7 पाय बाय 4. ह्याला सिम्प्लिफिकेशन जर केलं तर काय करावं लागेल? 2 पाय मायनस पाय बाय 4. बघा 2 इंटू 4 इंटू 2 8. 8 मायनस 1 म्हणजे काय होते? 7 पाय बाय 4. मग आपल्याला cos 7 पाय बाय 4 ची व्हॅल्यू काढून घ्यायची. 7 पाय बाय 4 हा जो पहिला आहे तो 2 पाय आहे, त्याच्यामुळे ट्रिगोनोमेट्री फंक्शन चेंज होत नाही. पाय बाय 2 असेल तर फक्त बदलतं. मग आता काय करू? cos 7 पाय बाय 4 ची व्हॅल्यू काढून घेऊ. 7 पाय बाय 4 त्याची व्हॅल्यू काढायची. त्याच्यासाठी सिम्प्लिफिकेशन काय आहे? cos ऑफ 2 पाय मायनस पाय बाय 4. हा 2 पाय आहे, त्याच्यामुळे कॉस बदलेल का? बदलणार नाही. 2 पाय मायनस थिटा म्हणजे पाय बाय 4 म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये आलं? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस कसा आहे? पॉझिटिव्ह. त्याच्यामुळे कॉस ऑफ पाय बाय 4 आणि त्याची व्हॅल्यू किती आली? 1/√2. ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू येईल. देअरफॉर वी नो दॅट cos ऑफ 7 पाय बाय 4 इज इक्वल टू 1/√2. cos of 7 pi by 4 equal to 1/√2. आता काय करायचं? साइन 7 pi by 4 ची व्हॅल्यू काढू. साइन ऑफ 7 pi by 4 इज इक्वल टू काय होईल रे? साइन ऑफ 2 pi मायनस पाय बाय 4. 2 पाय त्याच्यामुळे साइन बदलणार नाही. काय होणार आहे? साइन ऑफ पाय बाय 4. साइन पाय 2 पाय मायनस पाय बाय 4 म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये? फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन कसा आहे? निगेटिव्ह. त्याच्यामुळे ही व्हॅल्यू काय येणार आहे? -1/√2. प्रत्येक व्हॅल्यू मिळाली. दिलेलं गणित काय आपलं? √2 इंटू कॉस ऑफ 7 पाय बाय 4 प्लस आय साइन ऑफ 7 पाय बाय 4. ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू ज्या ठिकाणी. याला इक्वेशन 1 नाव द्या, याला 2 नाव द्या. हा काय? 7 पाय बाय 4. √2 cos 7 पाय बाय 4 ची व्हॅल्यू किती आहे? 1/√2 प्लस आय साइन 7 पाय बाय 4 ची व्हॅल्यू किती आहे? -1/√2. ह्या √2 न ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करून घेऊ. मग काय होणार आहे? तर √2 डिवायडेड बाय √2 प्लस हे मायनस येईल आता. मायनस √2 डिवायडेड बाय √2 इंटू आय. 1 मायनस आय 1i. z is equal to a is equal to 1, b is equal to -1, and this is the a plus ib for लिहा. घ्या नंतर z is equal to e raised to pi by 3 into i. हा जो एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे तो आपल्याला a प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये घ्यायचा आहे. ए आणि बी ची व्हॅल्यू काढायची. थिटा माहिती आहे आता इथे आपल्याला. थिटा किती आहे? वी नो z इज इक्वल टू एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आहे? r इंटू ई रेस टू आय थिटा. compare these two. r is equal to 1, theta is equal to pi by 3. आपल्याला a प्लस
आय बीच्या फॉर्ममध्ये दिलेला एक्सपोनेन्शियल फॉर्म आणायचा आहे. मग थिटा माहिती आहे, आर माहिती आहे, त्याच्यावरून आपल्याला पोलार फॉर्म घेता येईल. झेड इज इक्वल टू आर इंटू कॉस ऑफ थिटा प्लस आय साईन ऑफ थिटा. याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. मग काय होणार आहे, 1 इंटू कॉस ऑफ पाय बाय 3 प्लस आय साईन ऑफ पाय बाय 3. सिम्प्लिफिकेशन जर केलं, कॉस 60 ची व्हॅल्यू किती आहे, 1/2. साईन 60 ची व्हॅल्यू √3/2. आणि मग a इज इक्वल टू 1/2, b इज इक्वल टू √3/2. आणि हाच फॉर्म पाहिजे होता आपल्याला. घ्या लिहून.